शकता मुंगा बाक्या डॉन पण निघालेला आहे पब्लिक बघा. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर माझ्या चेहऱ्यावरची हाशी बघू शकतात कारण की का तर मी आलेलो आहे आई एकविरा केसरी पाहायला, ते पण थेट कारले गावात. तर वेळे गावात असं नियोजन केलेलं आहे, मस्त असं नियोजन केलेलं आहे. बघू शकता इकडे गाड्यांचा किती प्रतिसाद भेटतोय आणि भरपूर सारे नंदी आलेले आहेत मित्रांनो. सर्व नंदी दाखवण्याचा कार्यक्रम मी करणार आणि ह्या ब्लॉगमध्ये जे काही लाईव्हला नाही दिसणार ना ते या ब्लॉगमध्ये दिसणार. तर यासाठी कंटिन्यू राहा, खूप मजा घेऊया आणि मजा पण घेऊया. पब्लिकचा जल्लोष आणि सर्व नंदीचं दर्शन मीच दाखवणार. तर लेट्स गो गाईज. तर मित्रांनो खूप लेट झालं, यायला खूप लेट झालं ते असू द्या. तर गट क्रमांक 54 लास्ट आहे आणि आता चालू आहे 46. तुम्ही फक्त माझ्या बघत राहा लास्टपर्यंत, फायनलपर्यंत राडा करूया आपण. तर जे नंदी हारले ते चाललेत आणि बोलतात बकासूर आणि मथुर बोलतोय आणि गट पास पण झालेलं आहे. तर मित्रांनो कडक 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 ना एकदम शानदार असं आयोजन केलेलं आहे. बघू शकता एकदम गाड्या पार्क वगैरे आणि व्यवस्थित जाण्यासाठी टेम्पो वगैरे जे हारले ते नंदी. सो आपण जाऊया. बघू शकता पिस्तन ट्रिपल हिंदकेसरी पिस्तन असंच नंदींचं फोटो बॅनर दाखवत आपण डायरेक्ट रिअल नंदी नाव दाखवूया. तर माझ्या पाठी आहे दीपक. दीपू ना मी नेहमी अड्ड्यात असतो मोठ्या मोठ्या, तुम्हाला माहिती आहे. तर जो 26 जानेवारीचा अड्डा तिथं पण आम्ही दोघंच होतो. सो आता पण आम्ही दोघंच आहेत. बघू शकता आम्ही चाललो आता थेट अड्ड्यात भेटूया. चला. बघू शकता आई एकविरा देवी केसरी 2025 आपलं सहर्ष स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघू शकता नंदी आणि इकडे गाड्या सोडायला लावल्यात आणि सुटल्यात. बघू शकता सर्जा खूप ॲग्रेसिव्ह आहे. तर आता सुट्टी होणार आहे. मागच्या गटात नाही, मला वाटलं मागच्या गटात पळाला आहे, आता या गटात पळणार आहे. तर मी प्रथमच आलो आहे गटाच्या साठी. तर बघू शकता भावेश तरे आणि भूषण तरे त्याच्यात आणि इकडे भरपूर सारे नंदी आहेत. इकडे सुट्टीचा थरार पाहायला मिळेल आता तुम्हाला. बघूया चला. बघू शकता सुट्टी करण्यासाठी दादा इकडून झेंडा फडकवेल आणि इकडून सुट्टी केली जाईल. तर बघू शकता कसं दृश्य आहे गटाला. तर मी तर पहिल्यांदा आलो आहे, तुम्ही पहिल्यांदा आलेत असं मला वाटत नाही कारण की तुम्ही भरपूर सारे शर्ती बघताय आणि येतात. तर आता आम्ही आनंद घेतो, तुम्ही पण आनंद घ्या. बघू शकता कडक असं मैदान आहे आणि कडक असं नियोजन आहे. इथनं सुट्टी केली जाईल. बघूया तुम्हाला दाखवतोय. कंटिन्यू वॉचिंग करत राहा आणि खूप मजा घ्या मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा बघू शकता सुट्टीचा थरार आणि जल्लोष पब्लिकचा. गाड्या सुटल्या. चला भावेश सर बघा कसा बोलतोय बघा. गट क्रमांक 50 सुट्टीचा थरार बघा बघा. आई एकविराचं दर्शन नाही झालं तरी आई एकविरा लांबूनच दर्शन घेतोय. लक्ष असू दे तर इकडे आपण केसरीचा आई एकविरा केसरीचा आनंद घेतोय आणि इकडूनच आई एकविरा पाहते सर्व भक्तांना. आई माऊलीचा चला जाऊया आपण. बघू शकता ही पब्लिक पुढची पब्लिक आहे जी सुतावरती असते ती पब्लिक. बघू शकता इकडे आणि किती बोलावं तेवढं कमी, किती बोलावं तेवढं कमी. एवढं भारी आयोजन आहे. बघू शकता इकडे स्टेज वगैरे. आपण पुढे पुढे चाललो आता. पिंपळीकरांचा मान्या भाई गटपास झालेला आहे, तिकडे जाऊया आणि आपण बघूया कोणतं नंदी भेटतंय मोठं मोठं. चला. बघू शकता इकडून कसा व्ह्यू आहे, कोणती लागते बघा. आणि पब्लिक पण इकडून बघते ही लागेल ती लागेल ही लागेल ती लागेल आणि पब्लिकला अंदाज असतो फुल कोणता नंदी पळतोय तो. तर समजेलच. चला आपण जाऊया पुढे. आई एकविराच्या कोणत्या पण सणाला आलो ना आता पालखीला जी पब्लिक आलती त्यांना पण मस्त असं वातावरण दिलं आणि आता पण आई एकविरा केसरी तर वातावरण एकदम बघा कसं छान आहे. ऊन वगैरे काय नाही आणि इकडून हा दृश्य बघू शकता. इथं सुतावरती ही पब्लिक आणि आपण प्रत्येक व्ह्यू दाखवत जाऊया. बोलतो मी का पुढे जाऊ भेटूया पुढे भेटूया पण व्ह्यू दाखवायला लागतो तुम्हाला अड्ड्यातला दृश्य नंदी वगैरे. तर परत स्टार्ट करायला लागतो. चला पुढे मग परत. मित्रांनो बकासूर आणि मथुर गटपास झालेला आहे आणि आता दोन्ही नंदींचं दर्शन होईल. आता सध्या तरी आपण आता बकासूरकडे आलो आहे.
तर पब्लिक त्याला फुल घेरून बसलेली आहे बकासूरला आणि सेल्फी वगैरे काढतायत. तुम्हाला पुन्हा एकदा दर्शन देऊ बकासूरचं. बघूया दादा वगैरे भेटत आहेत की नाही, कोण नियोजन करतं कसं आहे बघूया. बघू शकता टेम्पो तर बघितलेला आहे तुम्ही आत्ताच. आणि बक्क्या डॉन बघू शकता, बक्क्या डॉन. तर त्या साईड बघूया आपण. चारी साईडला पब्लिक आहे बक्क्याच्या. आणि बक्क्या डॉन बघू शकता. तर दादा वगैरे दिसत नाही ते, तर शांतपणे खातोय. तसं काय एका हिरोला पिका पाडील तेवढी याची फॅन फॉलोविंग याची ना मथुरची आणि भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या नंदींची असते. आणखी बघू शकता सेल्फी वगैरे कसं काढतायत, फोटो वगैरे बकासूरचं. 6300 CC इंजिन बकासूर. तर मित्रांनो आता तुम्हाला दर्शन कोणत्या नंदीचं घडणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. मी सांगणार आता थोडंसं वेळात. तर आमच्या दीपू वाईचा फेवरेट 1001 रणवीरभाई पाटील यांचा मथुर. तर जाऊया मथुरच्या कडेला. तर आपल्याला कडा केसरीच्या अड्ड्यात मथुर दिसला नव्हता, तर आता जाऊया आपण मथुरचं दर्शन घ्यायला. आणि दुसरं कोणतं नंदी आहेत तुम्हाला दाखवेल. आणि सेमीचा थरार नक्कीच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, सुट्टीचा थरार. तर कंटिन्यू राहा. आणि खूप मस्त असा वारा सुटलेला आहे, त्यामुळे काय वाटत पण नाही मित्रांनो फिरायला. ऊन वगैरे असतं तर थोडं प्रॉब्लेम येतो. तर आपण जाऊया आता मथुरकडे. नवेल घालवता सर. मित्रांनो लांबूनच आपल्याला हा बॅनर दिसलेला आणि या नंदीला पण पब्लिकनी फुल घेर धरलेला आहे चारी साईडनी. तो म्हणजे राहुलभाई पाटील आडवली कल्याण 1001 यांचा मथुर. तर बघू शकता पब्लिक. तर अर्धी पब्लिक तर इकडेच आहे सुट्टीचा थरार बघायला. आणि सेमीला तर फुल पब्लिक येईल. आणि हा मथुर बघू शकता. पैसे तुला शांत नंदी पण शांतीत क्रांती करतो. तर दर्शन तर घडलेलं आहे तुम्हाला मथुर नंदीचं बघू शकता. बघू शकता पिंपलोली गावाचे आणबान शान पिंपलोलीकरांचा मन्याबाई आणि दैवलीकरांचा ओम पायरा होता. तर आत्ताच गाडी गटपास झाली आणि आता सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि पब्लिक आहे आपली सर्व टेम्पोमध्ये आराम करत आहेत. फुल कडक असा ऊन आहे. आणि ते बघूया थोड्याच वेळात त्यांची मुलाखत वगैरे घेऊया. आणि अर्धी पब्लिक तर या टेम्पोमध्ये बसलेली आहे. बघू दाखवतो तुम्हाला. या बघू शकता मन्याबाई आणि ओम गटपास विजेतेसाठी बघू शकता. आई एकविरा केसरी 2025 गटपास विजेते बक्षीत. तर आता गट क्रमांक 3मध्ये सेमी क्रमांक 3 यासाठी पळणार मन्याबाई आणि ओम. तर बघूया आपण नंतर. चला. तर मित्रांनो तर पहिले मथुरच्या कडेला काही पब्लिक नव्हती कारण की तिकडे गट क्रमांक चालू होते. आता गट क्रमांक सर्व संपलेले आहेत आणि आता एकदम जोशात पब्लिक वाढलेली आहे. बघू शकता दीपक भाई मथुरचा फॅन. आणि बघू शकता ही मथुरची फॅन फॉलोईंग पहिले बघितलं असेल काहीच नव्हतं पब्लिक. आता बघा पब्लिक. तर 1001 किंग मथुर. आता बघा पब्लिक, खरी पब्लिक. राहुल दादा पण आहेत बघू शकता. तर नक्कीच आता सेमीला दीपक भाई आणि संकेत भाई पण मथुरला पाहताना बघू शकता. तर दादा इकडेच आहेत. फुल पब्लिक आहे त्यामुळे पुढे काय जाता येत नाही. तर मित्रांनो बघू शकता सातारा एक्सप्रेस पालमा. तर शांत आहे, शांतपणे उभा राहिला आहे. आणि आता सर्व सेमीसाठी बैल निघतील. आणि तिकडे मथुर, इकडे बालमा, तिकडे बकासूर, सिकंदर सर्व बैलांचं पाणी करून एकदाच सर्व नेले जातील.
आणि आता पाणी करायला घेतलंय. होऊ शकता पाणी करताना मान्याला आणि ओमला. तर आपण सुट्टीचा थरार पाहायला जाऊया. सर्व सेमीसाठी पात्र झालेल्या बैलांचा, नंदींचा सुट्टीचा थरार पाहायला जाऊया आपण. ही पब्लिक बघू शकता. मथुर पुढे चाललाय आणि त्या मागे पब्लिक ही सर्व. आणि आता सर्व बैलांना, नंदींना खाली नेलं जाईल आणि इकडून आपला मान्याबाई पण निघेल. बघू शकता मान्याबाईला चालवलं खाली. रिपब्लिक आणि साजन ड्रायव्हर पिंपलोलीकरांचा. तर बघू शकता मागूनच ओम पण आलेला आहे. तर मान्याबाई आणि ओमची गाडी पळणार सेमीमध्ये. गट क्रमांक 3, तास क्रमांक 3. जाऊया आपण आता खाली, सुट्टीलाच भेटूया. सर्व नंदी चाललेले खाली. बघू शकता हे दृश्य जे तुम्हाला लाईव्हला नाही दिसणार, या ब्लॉगमध्ये बघायला भेटते. तर जाऊया आपण. नंदी बघू शकता, सर्व नंदी. ब्लॉग चालू करू बाकी डॉन पण निघालेला आहे. पब्लिक बघा. आणि आता मथुर पण पालणार. मथुर ना बकासूर सेमी क्रमांक 1 मध्ये. तर त्यांचं पण सुट्टीचा थरार पाहायला मिळेल. आणि बघू शकता हा नंदी. तर कसं दृश्य आहे. आणि साजन ड्रायव्हर तर मनाच्या गाडीवरती असणार. बघू शकता तुफानला पण चालवलेले आहे. तर बघू शकता 81 आहे का तो. अरे तो बघू शकता मित्रांनो, सिकंदर आणि विमान. किती गट क्रमांकामध्ये माहीत नाही. तर विमानासारखाच पळतो. त्याला पायऱ्या आहे सिकंदर. सर्व आता गाड्या खाली नेल्या जातात. बघू शकता आता टीव्हीवर दिसतोय. मित्रांनो मथुरच्या सीमेत लागलेला आहे मानिवलीकरांचा बगीरा. बघू शकता पाणी करायला घेतलंय आणि झुकलेच थोड्याच वेळात. आणि इथेच मथुर आणि बकासूर पडणार. पब्लिक आहे. तर मित्रांनो बघू शकता झुपायला घेतलंय मथुर आणि बकासूरला. तर पब्लिक काय साईडलाच होत नाही. आणि त्याच सेमीमध्ये आहे मानिवलीकरांचा बगीरा. बघा मथुर बघा असं पब्लिककडे बघतो. बकासूर कसं एकदम वेगाने. पब्लिक पुढे जाऊया आपण. बघू शकता मानाची गाडी झुपायला घेतले. आणि गुलालाचा बादशाह साजन ड्रायव्हर बघू शकता इकडे. आणि बघू शकता झुपायला घेतलं. पब्लिक बघा पब्लिक. मित्रांनो बघू शकता कोलेगावकरांचा योगी 22. तर त्याला कोणता पायऱ्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मित्र. बघू शकता मुंगा आणि मेहरबान. तर यांची किती क्रमांक सेमी माहीत नाही. तर बघू शकता झुपायला घेतलंय. तर मुंगा फुल ॲग्रेसिव्ह दिसतोय. मुंगा आणि मेहरबान. त्यांना सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे सेमीची. पहिल्या सेमीमध्ये पळणार मथुर आणि बकासूर. त्याच गटामध्ये सेमीमध्ये पळणार मानिवलीकरांचा बगीरा.
आणि सेमी 2 मध्ये पळणार भुंगा आणि मेहरबान आणि सेमी 3 मध्ये पळणार पिंपलोलीकरांचा मान्या आणि तास क्रमांक 3 मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार आहे. अटीतटीची लढत. बघूया काय होतंय. तुम्ही बघतो मजा घेत राहा आणि कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो या मैदानाचा पहिला सेमी बघताय तुम्ही. स्वयंसेवक पण बघू शकता साईडला वा. फुल यांची मेहनत सल्यूट आहे. तर ही पब्लिक फुल मजा घेत आहे आणि आता सुटणार सेमी क्रमांक 1 केसरी मधला सेमी क्रमांक 1 बघूया कसं वळटेक बघू शकता. लांबूनच आई माऊलीचं दर्शन घेतलं आणि इकडे आई एकुरा केसरीचा आनंद घेतोय आणि कडक पळाला एकदम डायरेक्ट. आता भुंगा बघूया. गाडी सेमी फायनलसाठी पात्र बगीरा आणि सिकंदर. पब्लिक ऐकत नाही पण पब्लिकने ऐकायला पाहिजे कारण की सर्व आपल्यासाठीच स्वयंसेवक ठेवले जातात कारण की पब्लिक ऐकायला पाहिजे म्हणून. तर पब्लिक ऐकत नाही. बघू शकता यांना फुल मेहनत आहे स्वयंसेवकांना कारण की पब्लिकची काळजीसाठी ठेवलं जातं स्वयंसेवक. सुटलेला आहे DSP सरपंच. फुल मजा येते बघायला. सेमी 2 चा निकाल भुंगा आणि मेहरबान. लागली भुंगा तर दादा पण गेले. तर कडक फुल एकदम मजवत आहेत. फुल मजा येते बघायला. आता सेमी 3 मध्ये पळणार तो म्हणजे मन्याबाई. सेमी क्रमांक 4 योगी बघू शकता. नाही योगी नाही बघा. सुटला सेमी क्रमांक 5. बघू शकता. कोण होणार सेमी फायनल साठी पात्र. सेमी क्रमांक 3 सोडतायत. बघूया मन्याबाई पळतोय तास क्रमांक 3 मध्ये. मन्याबाई फायनल साठी पात्र लागले. तर गाडी लागलेली आहे. हा 1 साइड लागली. बाबल्या तर पिंपलोलीकरांचा मान्या मानुलीकरांचा बगीरा आपल्या इकडचाच बैल नाद करतायत. ड्रायव्हर गाड्या हाणताय. ड्रायव्हरांचा इकस पणाला आणि बैलांचा इकस पणाला. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय. अतिशय सुंदर बाजी मारली. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार. पब्लिक कुठं आला बघा. गाड्यावरती लक्ष. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बघू शकता. पाहण्यासाठी पात्र गाडी. तर असं लिहिलं जातं पहिले. पाहण्यासाठी पात्र असं लिहिलं गेलं. आणि इकडे ओम फुल मजा येणार आहे. बगीरा नंतर मन्या भुंगा तुफान पक्षा सेमीसाठी पात्र. बघूया बघू शकता. हिंद केसरी जोडी भाय. A1 जोडी नाद कसा घेतला याही जाकडा झाला म्हणून नाद केला. तर निघालो आम्ही आता फायनल साठी. मन्यागू पिंपलोलीकर चालल्यात खाली. त्यांना बघू शकता मानुलीकरांचा बगीरा आणि 777 सिकंदर. तर मित्रांनो टॉपची गाडी मारली. तर सेमी मध्ये बकासूर आणि मथुर पाला त्या सेमीमध्ये फायनलसाठी पात्र झाले. तर मित्रांनो आता
फायनलसाठी गाड्या सर्व सज्ज आहेत. बघूया थोड्याच वेळात समजेल निकाल फायनलचा. आणि आम्ही आता परत त्याच जागेवर थांबलो मध्येच. बघूया काय होत आहे. मन्या बाय बगिरा बाय भुंगा वगैरे सर्व आहेत बघायला भेटणार. पण आपण एकच समजत मन्या बाय आणि बगिरा बाय आपले इकडचे नंदी. तर समजेल थोड्याच वेळात. बघू शकता भुंगा मोरे आयकुरा केसरीचा मानकरी पहिला नंबरचा मानकरी भुंगा आणि मेहरबान जय आयलो. तर यानंतर समजेलच कोणत्या नंदीचा कितवा क्रमांक आलाय आणि आपल्या मन्याबाईचा कितवा क्रमांक आलाय समजेलच यानंतर. पहिला दुसरा तिसरा चौथा तर गुलाबाचा मानकरी झालेला आहे. चला जाऊया आपल्या बैलाकडे. सो असू द्या बघा पब्लिकच्या जल्लोष बघा आयकुरा केसरी झाल्यानंतर. चार्जिंग नव्हती त्यामुळे जे गाडे मालक विन झाले त्यांनी पायथा मंदिराच्या इथं नंदीचं दर्शन करायला आणलेलं आई एकविरेचं पायथा मंदिराच्या इथे. तर दर्शन वगैरे झालं सर्व नंदींचं आणि मान्यता पण झालं. महबूब मेहरबान अजूनपर्यंत असतील भुंगा वगैरे तर दाखवायला नाही भेटलं कारण की चार्जिंग नव्हती आपल्या मोबाईलमध्ये. सो असू द्या. तर जस्ट घरी आलो मस्त आई एकविरेच्या कृपेने सर्व उत्तम झालं. बोला आई माऊलीचा उदो उदो. तर भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.